अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने आजचा तुमचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या सोमवारी म्हणजेच 8 एप्रिलला अमावास्या आहे. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. विवाहित महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा याकरिता आशीर्वाद मागतात. या दिवशी सोमवती अमावास्या व्रतकथेचे पठण करावे. तर सोमवती अमावास्येची कथा अशी की एका सावकाराला 7 मुले आणि एकच मुलगी होती. एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी येत असे. जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा देण्यासाठी यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणत असे की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही. हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची. असे अनेक वेळा घडले. एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला. एक ब्राह्मण कसा भिक्षा मागण्यासाठी येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो. सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळेला ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी येणार तेव्हा मला सांग. एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी म्हणून तोच ब्राह्मण दारात आला. तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती. नेहमीप्रमाणेच घडले. ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे, सौभाग्य प्राप्ती नाही. हे ऐकून सावकाराची बायको घरातून बाहेर आली आणि ब्राह्मणाला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तुम्ही आम्हाला अशुभ गोष्ट सांगत आहात. ब्राह्मण म्हणाला, मी जे बोलतोय ते खरे आहे. तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल तेव्हा एक साप येईल, तो तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली. पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुम्हाला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगावे. सावकाराच्या बायकोने विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे, तिथे सोना धोबीन राहते. ती प्रत्येक सोमवती अमावास्येला उपवास करते, त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे. तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा होणार नाही. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली. एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. तेव्हा तिने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला. सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या पिल्लांचे रक्षण केले. इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे. गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या पिल्लांचे नुकसान केले आहे, म्हणून गरुडाने सावकाराच्या पत्नीवर हल्ला केला. पण तिने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने त्याच्या पिल्लांचे रक्षण केले आहे. जेव्हा गरुडाला सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या पिल्लांचे रक्षण केले आहे, तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू. तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली आहे. ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील. गरुड सावकाराच्या बायकोला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला. सोना धोबीन यांना 7 मुले आणि सुना होत्या, पण घरातील कामांवरून सुनांमध्ये भांडणं व्हायची. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची. असे बरेच दिवस चाललेले असताना एके दिवशी सोना धोबिनीने लपून बसून सर्व काही पाहिले.
सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिनीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि अशी घरची कामे करून का निघून जातेस. सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन, पण आधी वचन द्या की सत्य जाणून घेऊन तुम्ही मला मदत कराल. सोना धोबिनीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले. सावकाराच्या पत्नीने घडलेला सर्व प्रकार सोना धोबिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले. सोना धोबीन सावकाराच्या घरी निघाली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील, मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा, अंतिम संस्कार करू नका. सोना धोबीन सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला. सोना धोबिनीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला. धोबिनीने त्याला मारले आणि म्हणाली की मी आजवर जे काही सोमवती अमावास्या व्रत केले त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते. यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले. यानंतर सोना धोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली. वाटेत जाताना एके दिवशी सोमवती अमावास्या आली. धोबिनीने त्या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली, कथा वाचली. दरम्यान सोना धोबिनीच्या पतीचा मृत्यू झालेला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावास्येचे पुण्य पतीला दिले. यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोना धोबिनीला विचारले की तू तुझ्या मृत पतीला जिवंत कसे केलेस, तेव्हा तिने सांगितले की सोमवती अमावास्येच्या व्रताच्या प्रभावामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कथा आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.